दिल्लीच्या जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांचं आंदोलन संपलं. विद्यार्थ्यांचा विजय झाला. केंद्रीय शिक्षण मंत्री प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. सर्वत्र विद्यार्थ्यांचा जल्लोष सुरू आहे. एका बाजूला सुखद धक्का होता की विद्यार्थ्यांनी अखेर केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना राजीनामा देण्यास भाग पाडलं, पण दुसऱ्या बाजूला दुःखद घटना सुद्धा आहे. हे करण्यासाठी काही विद्यार्थ्यांना अनेक प्रसंगांना सामोरं जावे लागले. कोणावरती अश्रुधूर नरकंड्यांचा मारा झाला, लाठी हल्ला झाला, खिळे असणाऱ्या लाठ्या मारल्या गेल्या, तर काहींना छर्रे असणाऱ्या गोष्टींना सामोरे जावं लागलं. अनेकांना व्याधी घेऊन तिथून प्रवास करावा लागला. या सर्व जरी घटना घडल्या असेल तर एकच जे केंद्र सरकार नमत नव्हतं असं लोकांचा गैरसमज होता, तो समज या कॉक्रोच पार्टी अर्थात तरुणांनी सक्सेस करून दाखवलेला आहे. याचं सर्वत्र कौतुक होत आहे. असंच दौंड शहरामध्ये खऱ्या अर्थानं काही महिला वर्ग त्यांनी येऊन सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर या मुलांच्या कौतुकासाठी एक छोटाखानी कार्यक्रम घेतला आहे. पहा ते काय म्हणतात ते. बाबासाहेबांचा विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो, लोकशाहीचा विजय असो, विद्यार्थी एकतेचा विजय असो, आज लोकशाहीचा विजय झाला आहे. माझं सरकारला एवढंच सांगणं आहे की शिक्षणामध्ये पारदर्शकतापणा ठेवावी. शिक्षण हे मूळ म्हणजे भारताचा मूलभूत पाया आहे. शिक्षणाचा दर्जा जेव्हा आपण उंचवल तेव्हाच आपला म्हणजे भारत विश्वगुरू होईल. म्हणून सर्वात प्रथम आधी शिक्षणाला प्राधान्य द्या, शिक्षण व्यवस्था सुधारावा अशी एवढी आमची मागणी आहे. आणि जे जंतर मंतरवर झालेला विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज त्याचा आमचा तर जाहीर निषेधच आहे. पण ज्यांनी लाठीचार्ज केला त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी आहे. भारताचे संविधान उद्देशिका आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांना सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आजच्या संविधानात आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः आपल्यात आत्मसात करीत आहोत. जय हिंद. भारतीय संविधानाचा जय हो. परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो. भारतीय संविधानाचा जय हो. जय भीम. जय भीम.